निवांत काम आहे तुमचं, तुम्हाला टेन्शन नाही ठीक आहे हा तुझं काय हॅलो हॅलो गुड इव्हनिंग टू ऑल. मला काय बोलून दाबेली सगळं कळत मागू का गुड इव्हनिंग टू ऑल. चला सगळ्यांना स्क्रीन दिसते का आणि आवाज येतोय का या दोन गोष्टी मला सांगा. सगळ्यांना स्क्रीन दिसते आणि आवाज येतोय का या दोन गोष्टी मला सांगा. हॅलो चला गुड इव्हनिंग. ओके कोणी कोणी व्हिडिओ पाठवला मला सांगा बरं. ओके आणि ज्यांनी पाठवलं नाही त्यांनी उद्या पाठवा. ओके वेद ठीक आहे. ज्यांनी पाठवलं नाहीये ते उद्या पाठवा काही हरकत नाही. ठीक आहे तेवढं काही अर्जंट नाही आपलं ते. ठीक आहे अर्जंट नाहीये उद्या पाठवला तरी चालतो. ठीक आहे आणि तुमचा व्हिडिओ मी ते एडिट करून टाकणार आहे. ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही कसं जरी पाठवला तरी चालतं त्याच्यामध्ये काय हरकत नाहीये. ठीक आहे चला तर बघा आपण हा क्वेश्चन बघतोय तर सांगा बरं याचा आन्सर काय असेल. बघा फर्स्ट फिगर सेकंडच्या रिलेटेड आहे. ओके आणि ही जी तुमची थर्ड फिगर आहे हे फोर्थच्या रिलेटेड असायला पाहिजे. ओके मग इथं काय दिसतं तुम्हाला काय झाले ते एकदा बघा तुम्ही. काय झाले काहीच नाही. या फिगरला फर्स्ट नंबरच्या फिगरला काय केलं आपण 90 डिग्री मध्ये क्लॉकवाईज फिरवलंय रोटेट केलंय 90 डिग्री मध्ये बरोबर ना आहे ना एवढं तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे काय केलं आपण फक्त क्लॉकवाईज त्याला फिरवलंय. ठीक आहे 90 डिग्री मध्ये. ओके आणि याला जर फिरवलं 90 डिग्री मध्ये क्लॉकवाईज तर काय होईल. ठीक आहे हा पोर्शन जो आहे तो हॉरिझॉन्टल होणार. ओके हा पोर्शन खाली येणार. राईट आता बघा इथं तर एकच लाईन दिसते हे तर होणारच नाही. ठीक आहे हा पोर्शन आपला खाली येणार आहे इथं कुठेतरी. ओके मग हा पोर्शन बघा तुम्हाला कुठे दिसतोय तर इथं आहे. ठीक आहे इथं आहे. ठीक आहे सेकंड मध्ये बघा इथं आलेलं दिसतोय का नाही त्याच्यामुळे हे तर तुमचा आन्सर होणार नाही. राहिले फर्स्ट किंवा थर्ड. आता फर्स्ट आणि थर्ड मध्ये डिफरन्स काय बघा. फर्स्ट आणि थर्ड मध्ये डिफरन्स हा आहे की बघा. ठीक आहे डिफरन्स हा आहे की बघा इथे बघा तुम्हाला वाटतं ना की ही जी लाईन आहे या लाईनच्या वर ठेवलेली आहे. राईट वर ठेवलेली आहे पण इथं बघा तुम्ही जर बघितलंय इथलचा पोर्शन बघा. ठीक आहे आणि इथलचा पोर्शन बघा तुम्हाला असं वाटत नाही का इथं थोडासा जास्त पोर्शन आपण घेतलेला आहे. ठीक आहे जास्त पोर्शन घेतलेला आहे आणि इथं बघा इथं आपण कमी पोर्शन घेतलेलं आहे. ठीक आहे आणि इथं पण कमी आहे बघा पण तुम्हाला वाटत नाही का जास्त आहे म्हणून. ओके राईट इथं बघा
इथं बघा ही फ्लॅट आहे. ओके, ही बघा एकदम फ्लॅट आहे. इथं बघा थोडंसं तुम्हाला शार्प एज दिसते, सो तुमचं हे पण होणार नाही. सो ऑप्शन 3 विल बी राईट. बघा इथं सिंपल आहे. ठीक आहे, चला. आणि ज्यांनी मला व्हिडिओ पाठवले नाहीये त्यांनी उद्या पर्यंत व्हिडिओ पाठवून द्या. ठीक आहे, चला. बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाठवले आहेत आणि सगळ्यांना थँक्यू सो मच. ज्यांनी व्हिडिओ पाठवलेले आहेत त्या सगळ्यांना थँक्यू सो मच. तुम्ही मला व्हिडिओ पाठवले त्याबद्दल. ठीक आहे, चला. ओके, चलो. अभी नेक्स्ट क्वेश्चन देखो. बघा 18 नंबरचा क्वेश्चन आहे. 18 नंबरचा क्वेश्चन आहे, काय होतंय ते बघा. ठीक आहे, बघा आता काहीच नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये काय होते बघा, वरचा सिम्बॉल जशाला तसा आहे. ओके, हा खालचा सिम्बॉल तुम्हाला जशाला तसा दिसतोय, बट डिफरन्स काय झालाय. ठीक आहे, इथलचा हा जो सिम्बॉल आहे तो डिसअपियर झालाय. ओके, आणि इथं अशा प्रकारची एक बाहेर लाईन आलेली आहे. ठीक आहे, हा गायब होऊन हा गायब झालाय आणि इथं तुम्हाला अशी लाईन आली. मग इथं पण तोच कन्सेप्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे, इथं पण तोच कन्सेप्ट तुमचा काहीतरी असायला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा काय करायचं. इथं बघा आपले हा एक तसा ठेवलाय आपण. ठीक आहे, आणि बघा काय करायचं आहे, हे अँगल बघा तुम्ही. ठीक आहे, अँगल बघा. आता इथं असं दिसतं तुम्हाला, पण तुम्हाला अँगल असा ठेवायचा आहे. ओके, अँगल असा ठेवायचा आहे. मग तसं जर आपण बघितलं इथं, ठीक आहे, तर काय होणार बघा. आपण याला जर थोडस असं फिरवलंय तर वरती हा येतोय, ब्लॅक कलर सर्कल खाली येणार. बरोबर आहे, थोडस त्याला आपण त्याला मूव्ह केलं तर. ठीक आहे, तो कन्सेप्ट इथं तुम्हाला बघायचा आहे. कारण इथं बघा अशा क्रॉस लाईन आहेत ना, तर ही फिगर पण तुम्ही क्रॉस लाईन करा अशी. ठीक आहे, हा तुमचा इथं हा ब्लॅक कलरचा सर्कल, इथं तुमचा हा जो आहे तो तुमचा इथं. ठीक आहे, आणि हा तुमचा असा काहीतरी यायला पाहिजे. ठीक आहे, मग आता बघा तुमचा हा सर्कल असाच राहणार, हा सर्कल असाच राहणार. ठीक आहे, ब्लॅक कलरचा हे जे दोन आहे ट्रायंगल हे डिसअपियर होणार. ट्रायंगल काय होणार तुमचे, डिसअपियर होणार. ठीक आहे, ट्रायंगल काय होतील तुमचे, डिसअपियर होतील. ओके, मग बघा हा राहिलाय, हा राहिलाय कुठे दिसतो तुम्हाला, इथं आहे, इथं आहे. ठीक आहे, आले लक्षामध्ये तुमच्या. त्यानंतर बघा इथं काय होतंय. ठीक आहे, तर बघा जे आपण गायब केले ना, बघा हे लाईन्स आपण गायब केली तर इथं तुम्हाला बाहेर आलेलं दिसते. ठीक आहे, मग इथं आपण हे जे गायब केलेत, ठीक आहे, त्याची लाईन्स तुम्हाला दिसायला पाहिजे. ठीक आहे, हे गायब केली लाईन इथं अशी. ठीक आहे, हे गायब केल्यानंतर ही लाईन्स येईल आणि त्यानंतर बघा इथं कुठेतरी तुम्हाला अशा प्रकारे म्हणा अजून हे कुठेतरी असे दोन येतील. ठीक आहे, तर बघा डायरेक्शन बघा, यांचं डायरेक्शन सेम आहे, तर यांचं ते डायरेक्शन सेम असेल. ठीक आहे, आता बघा याचं डायरेक्शन इकडे आहे, याचं डायरेक्शन इकडे आहे. ठीक आहे, याचं डायरेक्शन इकडे आहे, त्यामुळे हे दोन तर तुमचे होणारच नाही. राहिलं फक्त ऑप्शन 1 किंवा ऑप्शन 2. ठीक आहे, ऑप्शन 1 किंवा ऑप्शन 2. इथं बघा इथं तुमच्या अशा क्रॉस लाईन आहे, तरी तुमचा हॉरिझॉन्टल लाईन झालेली आहे. इथं तुमच्या हॉरिझॉन्टल लाईन आहे, डेफिनेटली तुमची इथं क्रॉस व्हायला पाहिजे, म्हणजे ही तुमची असायला पाहिजे, ही होणार नाही. तर तो पण लॉजिक तुमचा चालतो, लॉजिक काही पण चालतो. ठीक आहे, लॉजिक तुमचा काही पण चालतो. कसं चालवायचं बघा, हे बघा यांचं डायरेक्शन असं आहे, यांचं डायरेक्शन असं आहे, त्याच्यामुळे हे दोन तर होणारच नाहीत, त्याच्यामुळे दोन तर तुमचे ऑप्शन कटले.
राहिला फक्त 1 किंवा 2. काय राहिलाय? 1 किंवा 2. हे दोनच लॉजिक लागतात, 1 किंवा 2. मग काय करायचं? मग तुम्ही एक अजून बघायचं. इथं बघा, या अशा क्रॉस लाईन होत्या, की नाही? क्रॉस लाईन होत्या, तर बघा इथं हॉरिझॉन्टल लाईन आली, क्रॉस लाईनची हॉरिझॉन्टल लाईन, बरोबर आहे. मग इथं बघा, इथं क्रॉस लाईन आहे आणि व्हर्टिकल लाईन आहे. मग एक लाईन तुम्हाला हॉरिझॉन्टल पाहिजे किंवा व्हर्टिकल असायला पाहिजे, दोन्हीतून एक. ठीक आहे. हे बघा इथं काय, इथं बघा अशा क्रॉस आहेत ना, तर काय झाली? हॉरिझॉन्टल झाली. ठीक आहे. आता इथं बघा एक क्रॉस आहे, एक व्हर्टिकल आहे, म्हणजे एक अशी आहे, एक अशी आहे. मग हे दोन लाईन जर आपण गेल्या तर नक्की तुमची क्रॉस लाईन यायला पाहिजे, एक अशी यायला पाहिजे किंवा अशी यायला पाहिजे. ठीक आहे. क्रॉस लाईन फक्त तुम्हाला याच्यामध्ये दिसते ऑप्शन 2 मध्ये. दॅट विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट घ्या, 19 घ्या. भावना सचिन. अपेक्षा बस हे झालं की, ठीक आहे, जास्त नाही आहे, हे झालं की. ठीक आहे. अगोदर याला आपण कंप्लीट करून टाकू. ठीक आहे. प्रज्ञा सचिन सोळंके. ओके. माझं नाव घेण्यापेक्षा तुम्ही असं म्हणा ना, SVC क्लासेस टेक म्हणा ना. ठीक आहे. SVC क्लासेस टेक एवढं बोललं तरी बस झालं. ओके. चला 19चा आन्सर सांगा. चला सांगा. आता बघा काय होते. ठीक आहे. बघा ट्रायंगल बघा आतमध्ये आहे. ओके. इन्व्हर्टेड आहे. तर या फिगर मध्ये तो बाहेर आलाय, म्हणजे आतमधली फिगर बाहेर येते. ओके. आणि इरेक्ट होते, म्हणजे 180 डिग्री मध्ये रोटेट झाली ती. 180 डिग्री मध्ये इन्व्हर्टेड होती तर इरेक्ट झाली. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. बाकी जशाला तसं आहे. तुमचा ट्रायंगल फक्त बाहेर आणा. ट्रायंगल बाहेर आणला की त्याच्या आतमध्ये काय येईल? ट्रायंगल जर बाहेर आला तर आतमध्ये तुमचं सर्कल राहील आणि सर्कलच्या आत हा तुमचा क्वाड्रिलॅटरल राहील. ओके. दुसरं काहीच करायचं नाहीये. ठीक आहे. दुसरं काहीच इथं करायचं नाहीये, म्हणजे बाहेरची फिगर. ठीक आहे. आता इथं बघा, इथं काय आहे तुमचा? इथं तुमचा स्क्वेअर आहे. ओके. आता काय करायचं? ही जी फिगर आहे आतमधली, पेंटागॉन म्हणूया. ओके. त्याला बाहेर काढायचं. पेंटागॉन तुमचा असा आहे. ओके. याला जर तुम्ही बाहेर काढलं तर तो इन्व्हर्टेड होईल, उलटा होईल, म्हणजे तो असा होणार. ओके. इन्व्हर्टेड होणार, तो उलटा होणार बाहेर. मग उलटा तुम्हाला कुठे दिसतोय? इथं आहे का? नाही. इथं ट्रायंगल दिसतोय, नाही चालणार. ऑप्शन 3 किंवा ऑप्शन 4 दोन्हीतून एक असायला पाहिजे. ठीक आहे. आता तुमचा हा बाहेर आला तर सेकंड नंबरला काय असायला पाहिजे? हा तुमचा आतमधली फिगर बाहेर आली, म्हणजे आतमध्ये आता फक्त ट्रायंगल राहील. आतमध्ये ट्रायंगल पाहिजे. ठीक आहे. आतमध्ये ट्रायंगल, बाहेर तुमचा स्क्वेअर, आणि हे म्हणजे ऑप्शन 3 विल बी राईट. बघा ऑप्शन 3 येतो तुमचं. ओके. ऑप्शन 3 येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. जास्त नाहीये, 25 क्वेश्चन बघणार फक्त आपण. ठीक आहे. रिमेनिंग जे आहे तुम्हाला ऍज अ होमवर्क मी देणार. चला. बघा 20th क्वेश्चन आहे, सांगा. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होते बघा. ठीक आहे. काय होतंय? काहीच होत नाहीये.
याच्यामध्ये बघा हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल फक्त इकडे ठेवायचा आहे, उचलायचा आणि इकडे ठेवायचा आहे. ठीक आहे. किंवा हा स्क्वेअरला उचला आणि इकडे ठेवा, बस. ते काहीच करायचं नाही. ह्या स्क्वेअरला उचलायचं आणि इकडे ठेवायचं, स्क्वेअरला उचलायचं आणि इकडे ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे स्क्वेअर येईल तुमचा एंडला, त्यानंतर तुमचा येईल सर्कल आणि त्यानंतर ट्रायंगल. बरोबर तेवढंच करा, काहीच करू नका. ठीक आहे. मग तेवढंच करायचं. म्हणजे बघा काय करायचंय तुम्हाला, इथं काय उचललं आपण, स्क्वेअर उचललाय आणि इकडे नेऊन ठेवलाय. इथं काय करायचं, ही जी व्हर्टिकल लाईन आहे उचलायची आणि इकडे एंडला नेऊन ठेवायची. ओके. म्हणजे तुमची लाईन इथे येणार. ओके. म्हणजे आता तुमचा स्टार्ट बघा, इथं राहील फक्त तुमचं प्लसचं साईन, त्यानंतर मल्टिप्लिकेशन त्याने व्हर्टिकल लाईन. ठीक आहे. आता साईज मध्ये बघा काय तुम्हाला इथं डिफरन्स पाहायला मिळतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगला काय पाहिजे, प्लस साईन. इथं आहे का, नाही. आहे का, इथं नाही. त्यानंतर बघा इथं आपल्याला काय पाहायला मिळतं की तुमचा ट्रायंगल सर्वात लहान होता. बरोबर आहे ना, ट्रायंगल सर्वात लहान होता. तर ह्याच्यामध्ये तुमचा जो सर्वात लहान फिगर होती ती सर्वात तुम्हाला मोठी दिसते. मग इथं पण तोच कन्सेप्ट आहे. तुम्हाला प्लस साईन सर्वात लहान आहे, सर्वात मोठं तेच असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे बघा सर्वात मोठं कुठं आहे, इथं नाही, इथं नाही, ऑप्शन 4 मध्ये. दॅट विल बी राईट. बघा असं रिलेशन तुम्ही फाइंड आउट करायचं असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 21st क्वेश्चन आहे. चला सांगा, जास्त क्वेश्चन नाही बघायचे आपल्याला, बघूया जेवढे होतील तेवढे. रिमेनिंग जे आहेत ऍज अ होमवर्क मी तुम्हाला देतोय. आणि नंतर आपल्याला नंबर प्रॉब्लेम स्टार्ट करायचे आहेत. एक मिनिट, मला सुब्राला एक प्रॉब्लेम. ठीक आहे. आणि बघा ज्यांनी अद्याप कोर्स परचेस केलेला नाहीये, ठीक आहे, त्यांना फक्त डेमो क्लास 1-2 दिवस जॉईन करता येतो. त्यानंतर तुम्हाला पुन्हा जॉईन करता येणार नाही. ठीक आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपण कंटिन्यू क्लास करायला पाहिजे, तर सगळ्यांना एक विनंती आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर आपला कोर्स जॉईन करा. आणि फी आता कमी झालेली आहे. फी कमी का झाली, कारण तुम्हाला माहित असेल आता आपला सिलेबस संपत येत आहे. ओके. आणि सिलेबस संपत येत असल्यामुळे आपली फीस पण आता फक्त 499 झालेली आहे. ठीक आहे. ओके. चला बघा, आता सिंपल आहे हा क्वेश्चन. हा याच्यामध्ये बघा काय होतंय, या फिगरला फक्त आपण काय करतोय, 45च्या अँगल मध्ये फिरवतोय क्लॉकवाईज, 45च्या अँगल मध्ये. ठीक आहे. असा होता तर तो असा झाला. ठीक आहे. आता ही फिगर अशी आहे तर 45 फिरवली तर अशी होणार, अँटी क्लॉकवाईज. मीन्स ऑप्शन 3 विल बी राईट. नेक्स्ट क्वेश्चन. आणि ज्यांनी व्हिडिओ पाठवले नाहीये त्यांनी प्लीज व्हिडिओ पाठवा, जेणेकरून मला ते एडिट करून
आपल्या चॅनलवर टाकता येतील, आपल्या ऍपवर सुद्धा टाकता येतील. नेट जाणं बघा. चल नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता काय होतंय या क्वेश्चन मध्ये बघा, आपण काय करतोय, या फिगरला आपण काय करतोय, 180 डिग्री मध्ये फिरवतोय. क्लॉकवाईज काय करतोय आपण, 180 डिग्री मध्ये फिरवतोय. सिंपल. किंवा एक असं म्हणू शकता, तुम्हाला एक मिरर पण दिसतं. हे बघा, तुम्ही 180 मध्ये फिरवलं ना तरी फिगर तुम्हाला मिळते. बघा, तुम्ही समजा असायला फिरवलं तर काय होणार, नाही फिरवलं तर काय होईल, हा तुमचा भाग खाली येणार, बरोबर आहे ना. हा भाग, हा जॉईंट भाग आहे ना, असं फिरवलं तर तुमचा खाली येणार. ठीक आहे. आणि असा जर फिरवला तर जॉईंटचा तरी खाली येतोय, नाही येत. 180 फिरवलं तर नाही येणार, 180 फिरवलं तर नाही येतोय. ठीक आहे. मग तुम्ही जर बघितलं तर मिरर इमेज येते, बरोबर आहे ना. मिरर इमेज येते का, बघा समजा हा तुमचा मिरर आहे, तर बघा हा सेंटर आहे, तर हा सेंटर आहे. ही लाईन बघा, या सर्कलला जॉईन आहे का नाही, ही पण नसणार. इथं ही जॉईन आहे तर ही जॉईन असणार, म्हणजे मिरर इमेज आहे. ओके. मग तोच कन्सेप्ट इथं असायला पाहिजे. ही लाईन जॉईन नाहीये तर वरची लाईन जॉईन नसणार, इकडची ही जॉईन असणार, असं सर्कल असणार. म्हणजे इथं जर बघितलं आपण तर ऑप्शन 3 विल बी राईट. ठीक आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन घ्या. सिम्बॉल बघा कसे चेंज होतात ते. इथं बघा, इथं तुमचं काय आहे, सर्कल आहे. तर सर्कल तुमचं अपोजिटला आलं इथं. इथं बघा तुमचं ट्रायंगल इकडे गेलाय, हे मल्टिप्लिकेशन साइन इकडे आलंय, हे मायनस इकडे गेलंय. म्हणजे अपोजिट जे साइन आहेत ना ते इंटरचेंज होत आहेत. ओके. हे काय होणार मग, हे प्लस जे आहे ते इथे येणार. ठीक आहे. हा डॉट जो आहे ते इकडे जाणार. ठीक आहे. हे वर्टिकल लाईन आहे ती वरती जाणार. हा जो आहे मून शेप तो खाली येणार. ओके. मग आज तुम्हाला कुठे दिसते याच्यामध्ये, बघा बरं, बघा प्लस साइन इकडे, डॉट इकडे, मून सारखा भाग खाली, डॅश ही जी वर्टिकल रेषा वरती. ऑप्शन 2 विल बी राईट. चला नेक्स्ट घ्या. सांगा. सांगा. तर बघा हा क्वेश्चन जो आहे ना, हा क्वेश्चन थोडासा याचे म्हणजे आन्सर जास्त येऊ शकतात. कसं बघा, आपण बघितलं इथं 2 डिजिट आहेत, इथं पण 2 डिजिट आहेत. ओके. मग इथं जर एक डिजिट असेल तर इथं पण तुमचा काय असायला पाहिजे, एकच डिजिट असायला पाहिजे. सो अकॉर्डिंग टू दॅट तुमचा आन्सर इथं 6 येतं, बरोबर. बट तुम्ही असं जर लॉजिक लावलं, इथे किती आहे 15, 15 मध्ये 4 ऍड केली 19 येतं. ओके. आणि 7 मध्ये 4 ऍड केलं तर 11 येतं. ओके. तर बरेच तरी याला पण टिक करतील. ठीक आहे. बरेच तरी याला पण टिक करतील, कारण तसं पण जमतं. आपल्याला सांगता येत नाही की नेमकं लॉजिक काय आहे. असं पण होऊ शकतं ना की 15 मध्ये 4 ऍड केले तर 19 होणार. ठीक आहे. त्याच प्रकारे 7 मध्ये 4 ऍड केले तर किती होणार, तुमचं 11 होणार. ओके. तसं पण लॉजिक लागतं. त्याच्यामुळे अशा जे एकापेक्षा जास्त आन्सर असू शकतात. ठीक आहे. पण इथं आपल्याला 2 आन्सर दिसतात.
एक तर इथं 2 डिजिट आहेत, इथं 2 आहेत, इथं सिंगल आहे, तर इथं सिंगल असायला पाहिजे. एक तर तुम्ही 15 मध्ये 4 ऍड केले तर 19 येणार. ओके, आणि 7 मध्ये 4 ऍड केले तर 11 येणार. तर अकॉर्डिंग टू दॅट तुमचं आन्सर 2 पण निघतं. ठीक आहे. आणि जरी तुम्ही परीक्षेमध्ये केलंय तर परीक्षेमध्ये असं 2 आन्सर असतात ना, अशा क्वेश्चनला इथं 1 और 2 असं आन्सर मध्ये दिलेलं असतं. त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा सिंपल आहे. काय झालंय स्नेहा, व्हॉट हॅपन? चला फक्त मला हा चला एकमेकांसोबत डिस्कस नका करू. मी तुम्हाला सगळ्यांचे मेसेज जे आहेत ते प्रायव्हेट करतोय. ठीक आहे, एकमेकांसोबत नका बोलू. तुम्हाला काही वाटत असेल तर मला तुम्ही मेसेज करा ना. ओके, एकमेकांसोबत बिलकुल नाही मेसेज करायचा. चला बघा इथं काय होत आहे. ओके, आता इथे जर बघितलं तर सिम्बॉल काय करतात बघा, जे आउटर सिम्बॉल आहेत, ठीक आहे, ते अँटी क्लॉकवाईज मूव्ह करत आहेत. दे आर मुव्हिंग अँटी क्लॉकवाईज, राईट. म्हणजे बघा हा सिम्बॉल इथे गेलाय, हा स्टार खाली आलाय, हा ट्रायंगल इकडे गेलाय, हा सर्कल इकडे गेलाय. तोच कन्सेप्ट इथं असणार. ठीक आहे, हे डिव्हिजन साईन खाली येणार. ओके, प्लसचं साईन इकडे जाणार, मायनसचं वरती जाणार, मल्टिप्लिकेशन इथे जाणार. सो अकॉर्डिंग टू दॅट ऑप्शन 4 विल बी राईट. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा काय आहे, हाफ सर्कल आहे, राईट. त्या हाफ सर्कलला आपण काय केलंय, असं अँटी क्लॉकवाईज रोटेट केले 90 डिग्री मध्ये. ओके, आणि ज्यावेळेस आपण हाफ रोटेट करतोय तो हा पार्ट इथे येतोय, हा पार्ट येतोय, आणि तो पण ब्लॅक कलरचा येतोय असं आपण म्हणूया. ओके, ब्लॅक कलरचा येतोय. मग ज्यावेळेस आपण याला रोटेट करणार क्लॉकवाईज, सॉरी अँटी क्लॉकवाईज, ठीक आहे, त्यावेळेस हा पोर्शन खाली येणार. ठीक आहे, तो पोर्शन खाली येणार. हा खाली आलाय. ठीक आहे, आणि त्यावेळेस त्याच्या अपोजिटचा पोर्शन काय करणार तुमचा नंतर ग्रो करणार. ओके, आणि तो ब्लॅक कलरचा असणार. म्हणजे असा फिरवा, याला फिरवा तर तुम्ही अशा प्रकारे 90 डिग्री मध्ये. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज, देन यू विल गेट द ओके लाईक दिस इमेज. सो ऑप्शन 4 विल बी राईट. नेक्स्ट घ्या. आता इथं बघा लॉजिक काय लागतंय. आता इथं बघा तुम्ही जर बघितलंय तरी तुमची मिरर इमेज आहे. हा तुमचा मिरर आहे. फॉर एक्झाम्पल ही जी रेड लाईन आहे ना, ही तुमचा मिरर आहे. सो मिरर जवळ बघा हा ही रेषा आहे, तर इथं पण आहे. ठीक आहे, ही लाईन बघा मिररकडे पाहते, तर ही पण लाईन पाहते, राईट. ही मिररच्या दूर पाहते, ही पण मिररच्या दूर पाहते. तो एक्झॅक्टली द मिरर इमेज आहे, तर तेच इथं असणार. ठीक आहे, मग ही लाईन मिरर जवळ आहे, ती मिररच्या जवळ अशी असणार. ठीक आहे, मिररच्या दूर जाते तर अशी जाणार. हे तुमची व्हर्टिकल लाईन मिररकडे पाहते, तर हे पण मिररकडे पाहणार, हे पण मिररकडे असणार. ठीक आहे, त्यानंतर बघा ही लाईन बघा अशी आहे. ओके, आणि हा इकडची लाईन बघा तुमची अशी असणार. ओके, ठीक आहे, आणि इथे जर आपण बघितलंय तर ही अशी येते, बरोबर आहे ना, खाली आणि अशी. म्हणजे आपण म्हणू शकतो इथं अशी खाली येणार. असं म्हणलं तर ऑप्शन 4 येते तुमचं. ओके,
नेक्स्ट क्या? बघा, एक लक्षात घ्या, इथं काय दिसतं तुम्हाला? बघा, हा जो मिडल पॉइंट आहे तो तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये दिसतोय. ओके, सांगा. हे बघा, थोडस डिफिकल्ट आपण म्हणूया समजायला. आन्सर सांगा. 4 येते. ओके, अपेक्षा, हा अपेक्षा एक्सप्लेन करायचं राहिलं, सांगतो मी. बघा आता इथं, आता हे थोडस कसं समजायला थोडस डिफिकल्ट वाटते, नेमकं होतंय काय याच्यामध्ये. ठीक आहे, काय करायचं अशा वेळेस? अशा वेळेस एक गोष्ट तुम्ही करायची असते. ठीक आहे, काय करायचं बघा. आता आता ही फिगर बनली कशी सेकंड नंबरची ती आपण बघूया. ठीक आहे, ती फिगर बनली कशी ती आपण बघूया. आता काय कराय बघा, सिंपल आहे. बघा, आता सेंटरची फिगर बघा, सेंटरला पॉइंट आहे तसंच. ठीक आहे, आता काम करा, या लाईनला तुम्ही थोडं स्ट्रेट करा. ठीक आहे, या लाईनला तुम्ही स्ट्रेट करा, करून बघा ती अशी लाईन तयार होईल का? होईल. ठीक आहे, त्यानंतर या लाईनला स्ट्रेट करा, एक अशी लाईन तयार होईल. स्ट्रेट जर केलं तर बरोबर आहे. आणि ते दोघांना मिडल मध्ये जोडा, समजा असं एक लॉजिक लागतं त्याच्यामध्ये. ओके, एक लॉजिक लागतं इथं. असं एक लॉजिक लागतं. ओके, मग इथं बघा, इथं तुम्हाला काय आहे माहित आहे का? इथं तुमचे हाफ सर्कल, सेमी सर्कल आहे. मग यांना बघा तुम्ही स्ट्रेट्स करायचे ऑप्शनच नाही याच्यामध्ये. ठीक आहे, आता बघा, तुमच्याकडे व्हर्टिकल लाईन आहे का कुठं? नाही. व्हर्टिकल लाईन आहे का कुठं? नाही. मग बघा, इथं व्हर्टिकल लाईन आहे, इथं तुम्हाला व्हर्टिकल लाईन फक्त छोट्या छोट्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, इतर खूप लांब आहे, त्याच्यामुळे हे आन्सर होणार नाही आणि हे होणार नाही. म्हणजे एक राहिलं फक्त ऑप्शन 1 किंवा ऑप्शन 4. बघा, आता ऑप्शन कट करायचे, आपण नाही समजलं तर ऑप्शन कट करायचे. सिंपल आहे. बघा, तुमच्याकडे फक्त इथं थोडीशी स्ट्रेट लाईन आहे, इथं थोडीशी स्ट्रेट लाईन आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं तुम्हालाकडे थोडंसं जास्त लाईन आहेत ना, त्याच्यामुळे हे आन्सर होणार नाही आणि हे होणार नाही. ऑप्शन 1 किंवा ऑप्शन 4 असायला पाहिजे. ठीक आहे, हे 2 असायला पाहिजे. ठीक आहे, आता इथं काय केलं माहिती आहे का? या फिगरला समजा आपण स्ट्रेट करून क्लॉकवाईज फिरवले, स्ट्रेट करून क्लॉकवाईज फिरवायचं याला, आणि याला पण स्ट्रेट करून क्लॉकवाईज फिरवायचं. ठीक आहे, पूर्ण फिगरलाच फिरवा, म्हणजे हा जो पोर्शन आहे तो वरती जाणार आणि हा पोर्शन तुमचा खालती येणार. ठीक आहे, मग इथं पण तेच करा.
याला तुम्ही फिरवा तर हा पोर्शन खालून येणार. ओके, हा पोर्शन तुमचा वरतून जाणार, हा खालून येणार, म्हणजे ते एक सर्कल सारखं बनतंय. ठीक आहे, म्हणजे काय करायचं बघा, याला तुम्ही फिरवायचंय. ठीक आहे, वरती आहे तर डायरेक्ट खाली आणायचं, म्हणजे 180चा अँगल करायचा. ठीक आहे, ठीक आहे, स्ट्रेट करून खाली आणा आणि याला तुम्ही वरती न्या. मग तोच इथं करायचंय. याला जर तुम्ही असं वरतून आणलं तर वरचा हाफ सर्कल बनेल, याला खालून गेलं तर हे हाफ सर्कल बनेल. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. आणि इथं बघा सिंपल आहे, इथं तुम्हाला व्हर्टिकल लाईन दिली आहे तर इथं पण अशा व्हर्टिकल लाईन देऊन टाकायच्या. ठीक आहे, पूर्ण तर येणारच नाही, हे तर येणारच नाही. अकॉर्डिंग टू दॅट ऑप्शन 4. थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. सांगा. काय असेल सांगा बरं. हा ओके, प्रज्ञा सांगतो, पुन्हा सांगतो. फक्त 2 राहिलेत, हे घ्या. त्यानंतर पुन्हा तुम्हाला एखादा असेल तर ते सांगतो. फक्त फिरवायचं आहे त्याला, म्हणजे आहे कॉम्प्लिकेटेड, पण ते आता कसं आहे, फिरवल्यानंतर ते आपल्याला इमॅजिन करावं लागतं की नेमकं ते फिरतंय कसं. ठीक आहे, सांगतो. आता इथं बघा 2 लाईन आहेत, एक ऍड केली तर तुमचा वाय बनतोय. याच्यामध्ये 3 लाईन्स आहेत. ओके, ठीक आहे, इथं बघा 3 लाईन्स आहेत, 1 2 3. याच्यामध्ये 1 लाईन अजून ऍड करा, पुढे तरी 1 लाईन ऍड करा, म्हणजे 4 लाईन्स होतील. ओके, मग मला सांगा 4 लाईन्स पासून बनणारी इमेज तुम्हाला इथं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इथं 2 लाईन्स होत्या, 2 लाईन्स पासून 3 लाईन वाली इमेज बनवली, एक लाईन ऍड करून. इथं 3 लाईन्स आहेत तर 4 लाईन वाली इमेज. इथं बघा 3 लाईन आहे, नाही चालणार. हे तर बघा इथं लाईन्सच नाहीये, कर आहे, नाही चालणार. इथं किती 1 2 3, इथं पण 3 लाईन्स आहेत, नाही चालणार. इथं बघा 1 2 3 4 लाईन्स आहेत. सो ऑप्शन 2 विल बी राईट. ठीक आहे, तर लास्ट क्वेश्चन घ्या. चला 30 सांगा, लास्ट क्वेश्चन आहे. आता काय दिसतंय बघा, याच्या एक्झॅक्टली अपोजिट इमेज बनते. ठीक आहे, इथं बघा. ठीक आहे, इथं काय आहे बघा, एक सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये वरती प्लस आहे, खाली काहीच नाहीये. राईट, मग याच्यामध्ये काय झालंय, तशाच इमेज बनल्या 2. ठीक आहे, एका याच्यामध्ये वरच्या प्लस साईन, एका याच्यामध्ये खालचं, आणि त्याच्यामध्ये एक व्हर्टिकल लाईन येते. ठीक आहे, मग इथं काय व्हायला पाहिजे, इथं तेच कन्सेप्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे, याच्या बाजूने एक इमेज बनली होती ना इथं बघा. ठीक आहे, मग इथं अशी व्हर्टिकल लाईन येणार, याच्या बाजूला एक अशी इमेज बनणार. ठीक आहे, अशा लाईन्स, एक व्हर्टिकल लाईन इथं आणि 2 सर्कल, म्हणजे ऑप्शन 1 विल बी राईट. बघा ऑप्शन 1 येते इथं. राईट, बघा 2021 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, चला तर बघ बेटा, इथं आता हा क्वेश्चन कसा आहे. इथं काय केलं माहित आहे का. ठीक, बघा इथं
या फिगरला फक्त एवढी फिगर लक्षात घ्या, ही वरची फिगर आहे, ओके, ही खालची फिगर आहे. तर या वरच्या फिगरला तुम्ही रोटेट करायचं आहे. वरच्या फिगरला काय करायचं तुम्ही, रोटेट करायचं, ठीक आहे, 90च्या अँगल मध्ये करा रोटेट. काय होतं बघा बरं, याला जर तुम्ही 90च्या अँगल रोटेट केलं तर ते असं बनेल. ओके, हे असं बनणार. लक्षात घ्या मी काय सांगतोय ते, ठीक आहे. आता खालच्याला रोटेट करा, ठीक आहे. तर ठीक आहे, हे असं बनणार, बरोबर आहे, आलंय लक्षात तुमच्या, हे असं बनणार. आता असं केल्यानंतर बघा, हा जो पोर्शन आहे इथलचा, ठीक आहे, हे बघा हा पोर्शन आणि हा पोर्शन. आता याला स्ट्रेट करा तुम्ही, ठीक आहे, याला असंच राहू द्या. याला जर तुम्ही स्ट्रेट केलं तर हे बघा असं बनणार खाली, ठीक आहे. ठीक आहे, हा पोर्शन जो आहे आपण एवढा बोलतोय फक्त, हा पोर्शन, ठीक आहे, हा पोर्शन, आणि या खालचा पोर्शन आपण वेगळा काढूया. बघा स्ट्रेट करा, तर हे पोर्शन असा बनतोय, ठीक आहे. आणि मिडल लाईन इथे जॉईन करा, ठीक आहे, जॉईन करा, ठीक आहे. आणि याला काय करा, पुन्हा आता उलट करायचंय, ठीक आहे, उलट करा, ठीक आहे. उलट केल्यानंतर कसं होणार, उलट केलं तर ही जी लाईन आहे ही तुम्हाला खाली काढायची आहे आणि ही वरती काढायची आहे, असं म्हणजे आपण 180 मध्ये फिरवल्यासारखं त्याला करतोय, ठीक आहे. मग तोच कन्सेप्ट इथं तुम्ही तसाच करायचा. इथं काय करायचंय, अगोदर बघा याला तुम्हाला फिरवायचंय, आता स्ट्रेट करायचं नाही, याला फिरवायचंय, ठीक आहे. त्यानंतर याला फिरवा असा, तर एक सर्कल बनतोय तुमचा असं, ठीक आहे, सर्कल बनतोय. मग सर्कल तुमचं इथं नाही, इथं नाही, इथं आहे, इथं आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट बघा, छोटे छोटे लाईन्स आहेत, ओके. मग छोटे छोटे लाईन्स बघा, इथे लांब लाईन आहे, हे तर नसणार, ऑप्शन 4. तर अशा प्रकारे तुम्ही करायचं आहे. बघा ऍक्च्युली याच्याहून समजणं थोडंसं अवघड आहे, कारण हे खूप थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे समजणं, ठीक आहे. तर तुम्ही ते याच्यावरनं समजू शकता, ठीक आहे, याच्यावरनं समजू शकता ते अशा प्रकारे. चला आता बघा, आता आपण नंबर बघणार आहे, ठीक आहे. आता नंबर मध्ये पण तसंच आहे, काही डायरेक्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया, ठीक आहे. बघा इथं तुम्ही जर बघितलं, ठीक आहे, ठीक आहे. चला आता इथं बघा, की तुम्हाला काय नंबर काय दिले आहेत, तर या 26 मध्ये आणि या 39 मध्ये जो काही रिलेशन आहे, म्हणजे बघा इथं 26 आणि 39 आला कसा, तर तेच रिलेशन इथे आणि इथे असणार, ओके. मग तुम्ही असं आता फाइंड आउट कसं करायचं, काहीतरी लॉजिक असेल ना त्याचं, ओके. तर तेच लॉजिक काय करायचं, बघायचं आपल्याला, ओके. आता काय करायचं बघा, अशा वेळेस काय करायचं, दोघांचा अगोदर डिफरन्स बघायचा आपण. कोणाचा कॉल, ओके. बघा टुमारो का, ओके. चला आता नाही, थोडस आपण बघूया, ठीक आहे. आता नेमकं होतंय काय बघा, आता इथं काय बघायचं माहिती आहे का, इथं 26 आणि 39 आहे, तर बघा दोघांमध्ये डिफरन्स किती आहे. डिफरन्स नेहमी बघायचं, तुम्हाला वारंवार सांगतो. तर दोघांमध्ये रिलेशन काय आहे, 26 आणि 39 आले कसे, तर अगोदर डिफरन्स बघायचा. डिफरन्स बघितला की तुम्हाला समजेल, ठीक आहे.
आता 26 म्हटल्यानंतर ते बघा 4 म्हणजे दोघांमध्ये 13चा डिफरन्स आहे. 13 आता 13 बघितले की लगेच बघायचं 13चा डिफरन्स आहे. 13चा डिफरन्स म्हणजे काय? 13चा डिफरन्स म्हणजे काय? तर बघा इथं 26 आहे. 26च्या हाफ ऍड करायची 26 मध्ये 26च्या हाफ 13 म्हणजे या 26 मध्ये 13 जर ऍड केले तर 39 येतं. मग इथं तुमच्या 40चे निम्मे होतात, हाफ होतात 20 म्हणजे 40 मध्ये 20 ऍड केले तर 60 म्हणजे तर 60 असायला पाहिजे. सो ऑप्शन 4 विल बी राईट. राईट. तर बघा असं पण लॉजिक लागतं. नेहमी डिफरन्स बघायचा. डिफरन्स बघितला की कन्सेप्ट तुमच्या लक्षात येतो. ठीक आहे. चला चला बघा आता इथं काय आहे. आता बघा इथं 241 इथं 4124. ओके. आता याच्यामध्ये लॉजिक काय आहे तर बघा लॉजिक तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये लॉजिक जर बघितलं तर खूप नंबर मोठा आहे ना. 241 पेक्षा हा नंबर खूप मोठा आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे फक्त जे डिजिट आहे त्यांचा फक्त इथं खेळ झालेला आहे. ठीक आहे. कसा तर बघा आता. ठीक आहे. कसा ते बघा. आता एक जर बघितलं तुम्ही खेळ कसा झाला ते बघा आता. कशा प्रकारचा नंबर हे झाले ते बघा आता. ओके. नंबरचा काही खेळ आहे का बघा इथं आता. आता समजा आपण जर बघितलं इथं 1 आहे. ओके. हा स्मॉलर डिजिट आहे. त्यानंतर 2 आहे. त्यानंतर 2 घेतला ग्रेटर आपण म्हणूया. त्यानंतर 4 म्हणजे आपण म्हणू शकतो का इथं 1 2 4 म्हणजे असा इथं आपण इन्क्रीजिंग ऑर्डर घेतला आणि लास्टला 4 आहे म्हणून इथं 4 घेतला. ठीक आहे. मग इथं जर बघितलं तसं येतं का बघूया आपण. 2 आहे 2 3 7 हे 7 आहे तर इथं 7 तसं दिसतंय का तुम्हाला. तसं लॉजिक नाहीये. ते लॉजिक नाही. मग लॉजिक काय आहे बघा. इथं बघायचं हा 4 आहे 2 आहे हा 4 आहे. मग 2 आणि 4 आला कसा तर 2 ला डबल केलं तर 4 येतो. 2 ला जर डबल केलं तर 4 येतो ना. म्हणजे 2 ला डबल केलं तर 4 येतो. ओके. चला मग इथं 4 आहे इथं 12 आहे. 4 च्या 12 म्हणा किंवा 1 म्हणा कसं येईल. आता बघा 4 ला 1 करता येतं का करता येतं. कसं डिवाइड केलं तर बरोबर आहे ना. त्यानंतर 1 ला 24 करता येतं कारण हे लॉजिक लागत नाही. मग 4 ला म्हणजे बघा 2 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 येतं. 4 ला म्हणजे 12 घ्या. 4 च्या जागी 12 कसं येईल त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर. ओके. आता 1 आहे 1 च्या जागी 4 कसं येईल त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर. ओके. म्हणजे असं लॉजिक लागतं. म्हणजे काय करायचं या 2 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. या 4 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. या 1 ला 4 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर आपण काय करतोय त्या नंबरला मल्टिप्लाय करतोय. इथं तेच असायला पाहिजे. 2 ने मल्टिप्लाय करा 6 येणार. 3 ने मल्टिप्लाय करा 21 येणार. 4 ने मल्टिप्लाय करा 8 येणार. ओके. 6 to 1 8 राईट. सो ऑप्शन 1 विल बी राईट. तर हे पण लॉजिक लागतं. तर आता हे अशी लॉजिक तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का खूप प्रश्न सोडवावे लागतील. देन यू विल गेट. ठीक आहे. चला हा सांगा सिंपल आहे. ओके. बघा आता बघा आता लॉजिक बघायचं प्रत्येक वेळेस. इथं ठीक आहे डिफरन्स बघितला तरी चालतो. आता बघा इथं डिफरन्स किती येत आहे 75 चा डिफरन्स आहे. ओके. मग 53 मध्ये 75 ऍड केलं तर काही मिळतंय का बघायचं आपण. 8 येतंय. ओके. 12 येतंय.
आहे का कुठे तिथं? काहीच नाहीये, सोडून द्या. त्यानंतर बघा 25 ला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर एवढं मिळतं आपल्याला 100. 25 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर राईट. सो 53 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळतं बघा बरं. ओके, 4 3 चा 12, 12 सी 2, कॅरी फॉरवर्ड 1, 20, 21 आहे का कुठं? नाही, हे पण लॉजिक लागत नाही. ठीक आहे, प्रत्येक लॉजिक लावून बघायचं, नाही समजलं तर. त्यानंतर बघा, ठीक आहे, त्यानंतर बघा इथं 25 येईल कसा. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं बघायचं, ह्या डिजिटचा बघायचं, डिजिट मध्ये काय आहे का. ठीक आहे, 2 आहे, इथं काय आहे 5 आहे. ओके, समजा 2 चा स्क्वेअर किती होतो? 2 चा स्क्वेअर होतो 4, 5 चा स्क्वेअर 25, म्हणजे 4 × 25 100 येतं. म्हणजे बघा 2 चा स्क्वेअर करायचा, बघा 4, 5 चा स्क्वेअर 25, दोघांचं मल्टिप्लिकेशन 100. बघूया तसं काय लॉजिक लागतं का. 5 आहे, 5 चा स्क्वेअर 25, ओके, 3 चा स्क्वेअर 9, करा दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि बघा आहे का तिथे आन्सर. ठीक आहे, 9 5 चा 45, 45 सी 5, कॅरी फॉरवर्ड 4, 18, 9 2 चा 18, 18 प्लस 4 22. ओके, आहे का इथं कुठं ऑप्शन? येस, ऑप्शन 3 विल बी राईट. म्हणजे बघा काय केलं इथं आपण, अगोदर डिफरन्स बघितला, डिफरन्सचं काम नाही झालं. त्यानंतर बघा याला मल्टिप्लाय करून बघितलं 4 न, आलंय का? नाही आलंय. मग काय बघितलं आपण, एक एक डिजिट घेतला. ठीक आहे, एक एक डिजिट घेतला, याचा स्क्वेअर केला. क्यूब करून कधी कधी पाहावा लागतो, स्क्वेअर करायचा म्हणजे 4 येतो. याचा स्क्वेअर केला तर किती तुमचा 25, दोघांचं मल्टिप्लिकेशन 100 येतं. तोच कन्सेप्ट वापरलाय. ठीक आहे, तर असं तुम्हाला बघावं लागेल. आता हे थोडासा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे आणि या गोष्टीमध्ये कसं राहतं माहिती का, प्रत्येक क्वेश्चनला लॉजिक वेगळं राहतं. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चनचं लॉजिक वेगळं राहतं. ठीक आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला कितीही क्वेश्चन सांगितले, ठीक आहे, पण परीक्षेमध्ये वेगळ्याच लॉजिकचा क्वेश्चन आला तर तुम्हाला नाही जमणार. ठीक आहे, जेवढे क्वेश्चन तेवढे लॉजिक. समजा तुम्ही याचे 100 क्वेश्चन बघितले तर 100 क्वेश्चन साठी 100 लॉजिक असू शकतात. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक लॉजिक पाठ करणं, रिसाइड करणं हे पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळे ते तुम्ही समजायचं असतं. त्याच्यामुळे क्वेश्चन दिसला की काय काय पॉसिबिलिटीज आहेत, आन्सर कसं येऊ शकतं, काय झालं असेल, हे तुम्हाला स्वतःला विचार करायचा आहे. ठीक आहे, ते तुमची थिंकिंग असली पाहिजे की काय नेमकं झालं आणि कसं आन्सर येईल, तर त्यानंतर तुम्हाला येतं ते. ठीक आहे, आणि काही क्वेश्चन असतात हार्ड, एक्झाम मध्ये नाही जमत, काही हरकत नाही. तुम्हाला जास्त नाही आहे, 230 पर्यंत जायचं आहे. दॅट विल बी सफिशियंट टू गेट सिलेक्ट. ओके, चला आता रिमेनिंग जे क्वेश्चन आहे ते आपण उद्या बघणार आहे. आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचे व्हिडिओ मला पाठवा. तुम्ही तुमचे जे व्हिडिओ आहेत मला पाठवा. त्याच्यामध्ये आपल्या क्लासेसचा तुम्हाला कसा फायदा होतोय, ठीक आहे, आपल्या क्लासेसचं नाव घ्या, तुम्हाला कसा फायदा होतोय ते त्याच्यामध्ये सांगा. ते जे व्हिडिओ आहेत मी ते एडिट करून आपल्या चॅनलवर आणि आपल्या ऍपवर टाकतो, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना एक मोटिवेशन मिळेल. ठीक आहे, रिमेनिंग विद्यार्थी जे आहेत त्यांनी प्लीज मला एक व्हिडिओ पाठवा त्यांचा. डोंट वरी, एडिट करून मी व्यवस्थित बनवून टाकतो. तुम्ही कसा जरी पाठवला तरी डोंट वरी, त्यांना मी व्यवस्थित एडिट करतो. ठीक आहे, आणि तुम्हाला ते मी सेंड करतो. चला, गुड बाय, टेक केअर, गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.